तर फायनली मित्रांनो आता बिग बॉस 18 जे की हिंदीचं सीझन होतं ते संपलेलं आहे आणि करणवीर मेहरा हा बिग बॉस 18चा विजेता झालेला आहे। खूप लोकांना ती गोष्ट आवडलेली आहे। खूप जण म्हणतायत की अनफेअर बिग बॉस हिंदी झालेला आहे। ज्या पद्धतीने बिग बॉस मराठी सीझन 4 झाला होता त्याच पद्धतीने बिग बॉस सीझन 18 हा करण्यात आला होता। कारण की ज्या पद्धतीने असं लोक म्हणतात बरं का, मी काही त्यात म्हणत नाहीये, की पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं की या कंटेस्टंटला विजेता बनवायचे म्हणजे बनवायचे आणि त्याला काहीही करून तिकडं विनर करण्यात आलेलं आहे। तर जाऊ द्या, तो विषय नाहीये आजचा विषय आहे बिग बॉस मराठी सीझन 6 बद्दल। कारण की आता हिंदीचा बिग बॉस 18चा सीझन संपलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता मराठी प्रेक्षक आहेत, जे मराठी बिग बॉस चाहते आहेत, त्यांच्या मनामध्ये आता एकच प्रश्न सुरू होईल की बिग बॉस मराठी सीझन 6 हा कधी चालू होईल आणि त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। फिक्स डेट कुठलीच आलेली नाहीये, काय जे काय अंदाज आहेत माझे त्यावर मी बोलायचा प्रयत्न करणार आहे आणि त्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात, हे माझं मत आहे। तुम्ही ह्याला असं समजू नका ऑफिशियल न्यूज, पण अशा पद्धतीने देखील गोष्टी होऊ शकतात। कारण की ज्या पद्धतीने गेल्या वेळेस आपण बघितलं बिग बॉस हिंदी चालू व्हायचा होता म्हणून 6 ऑक्टोबरला हिंदीचा सीझन चालू करण्यात आला आणि तेव्हा 70व्या दिवशी म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन 5 हा 70व्या दिवशी एक्झिट करण्यात आला 6 ऑक्टोबरलाच। तर त्यामुळे 1 महिना अगोदर चालू व्हायची शक्यता खूप जास्त आहे। 28 जुलैला गेल्या वेळेस चालू झाला होता त्याच्या आसपासच, तर यावेळेस जूनच्या एंडिंगला किंवा मग जूनच्या स्टार्टिंगला देखील आपल्याला तिकडे बिग बॉस मराठी सीझन 5 बघायला मिळू शकतो। बिग बॉस मराठी सीझन 6 बघायला मिळू शकतो। कारण की यावेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीचा क्लॅश नको असणार आहे आणि आता परत त्यांचा OTTचा सीझन येईल, त्यानंतर पुन्हा मराठी, मग पुन्हा थोडीशी गॅप, मग त्यामुळे त्यानंतर पुन्हा बिग बॉस 19 येईल। या अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे होणार आहे आणि ज्या पद्धतीने कुठले कुठले कंटेस्टंट येऊ शकतात असं जर विचारायचं झालं, तुम्हाला सांगायचं झालं तर एकच पर्याय आहे की ज्या पद्धतीने यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणायचा प्रयत्न तिकडे केला होता, हिंदीचे सोशल मीडियावाले आणि यंगस्टर्स, असे या पद्धतीचेच कंटेस्टंट आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मराठी बिग बॉसमध्ये सीझन 6 मध्ये बघायला मिळणार आहेत। कारण की हा सीझन ज्या पद्धतीने हिट झाला त्या पद्धतीने एकतरी सूरज चव्हाण सारखा एक कंटेस्टंट आणायचा प्रयत्न करतील। कारण की ज्या पद्धतीने सिंपतीमुळे बिग बॉस मराठी सीझन 5 ला जो काही सपोर्ट मिळाला होता, जे काही एकदम खतरनाक TRP रेकॉर्ड्स मिळाले होते, ते आता ह्यांना मिळवायचे असतील तर ते काही ना काहीतरी वेगळी गोष्ट करायचा प्रयत्न करतील। पण ते सक्सेसफुल होईलच की नाही होईल हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे। कारण की बेंचमार्क आता बिग बॉस 5नी सेट करून ठेवलेला आहे, तो येणारे सीझन्स तोडू शकतात का हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन 6 हा जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्याच्या अगोदर देखील चालू होऊ शकतो, पण जूनच्या नंतर चालू नाही होऊ शकत, जूनमध्येच मोस्ट प्रोबॅबली चालू होणार आहे। आणि अतरंगी सतरंगी या सीझनला जसे कंटेस्टंट आले होते, हिंदीमधले थोडेसे मिक्स असे असू शकतात, सोशल मीडियावाले असू शकतात आणि जास्त यंगस्टर्स हे असण्याचे चान्सेस आहेत। आणि मित्रांनो, तुमचं काय मत आहे, तुम्ही एक्सायटेड आहात की नाही, नक्की मला कमेंट करून सांगा। कारण की आता हिंदीचं सगळं जे काय आहे बिग बॉस हे सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, आता मराठीचं बिग बॉस येण्यासाठी लोक उत्सुक त्याने वाट बघणार आहेत। तर मित्रांनो, तुमचं मत काय नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।